आजची रेसिपी पाहून तर तुमच्या लक्षात आलेच असेल तर आज काय बनवणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत करते. तर आजची रेसिपी बनवूया काळ्या आमटीची उसळ. तर मग चला आता सुरुवात करूया. तर ना मी अगोदरच 2 दिवस कोमट पाण्यामध्ये मठ भिजत घातलेले होते आणि 2 दिवसानंतर तुम्ही उसळीला मोड पाहू शकता. कारण आता थंडी पण खूप चालू आहे ना, तर मग मोड पण पटकन येत नाही. मोड यायला तर 2 दिवस लागलेच. मग आता तुम्ही मोड पाहू शकता उसळीची, खूप छान असे मोड आलेली. तर मग आता ही उसळ मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. मग धुवून ती कुकरला लावलेली आहे, त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर मग इकडं मसाल्याची तयारी करूया चला. सुकं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, तर असं याचं वाटण करायचं आहे. तर मग आता इकडं ना लसूण तळून घेते. तर पाहू शकता चांगला असा गोल्डन होईपर्यंत लसूण तळून घ्यायचा. त्यानंतर हिरव्या मिरच्या मी इथे तळून घेते. तर पाहू शकतात तुम्ही हिरव्या मिरच्या पण अशा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यातला ना कच्चेपणा निघून जातो आणि तिखटपणा पण कमी होतो याने. मग इकडं खोबऱ्याचे काप पण आता या अशा पद्धतीने मी तळून घेते. तर पाहू शकतात तुम्ही. आता हे सगळे जिन्नस तळल्यानंतर थोडे थंड होऊन द्यायचे आणि मग मिक्सरला इथं मी वाटून घेणार आहे. तर पहिलं आता खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. मग त्यानंतर बाकी सगळं जिन्नस घालून दळून घ्यायचं आहे. तर मग अशा पद्धतीने मिक्सरला दळल्यानंतर ना मग यामध्ये पुन्हा मी आता मोठे 2 चमचे आपला घरगुती काळा मसाला असतो ना, तो मी इथे घालून घेते. आणि त्यामध्ये ना थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी पण ॲड करून घेते. तर मग हे मिश्रण अशा पद्धतीत तयार झालं पाहिजे. तर मग पाहू शकता तुम्ही. मग इकडे उसळ पण आपली शिजून तयार होती. तर मग चला आता फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतलेली. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेते. तर पाहू शकतात तुम्ही. तेल घालून घेतल्यानंतर ते व्यवस्थित कडकडीत तापवून दिल्यानंतर वाटलेला मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर या अशा पद्धतीने आता मसाला टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचा आणि आता चांगला 2 ते 3 मिनिटभर तेल सुटेपर्यंत हा मसाला तळून घ्यायचा आहे. तर मग इथे मी आता 2 ते 3 मिनिटभर मसाला व्यवस्थित तेलामध्ये तळून घेणार आहे. तर यांनी ना खूप छान चव येते काळ्या आपल्या आमटीला, म्हणजे उसळीला. तर म्हणू शकतात तुम्ही. तर इथे अशा पद्धतीने मी तळून घेते. 2 ते 3 मिनिटभर व्यवस्थित मसाला ना तेलामध्येच फ्राय करायचं आहे. तर असं तेल वरती आलं पाहिजे, त्याने हा कट एकच नंबर लागतो. व्हिडिओ जर आवडला असेल ना, प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि एक छोटीशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मग आता इथे 2 ते 3 मिनिट मी आता व्यवस्थित मसाला तळून घेतल्यानंतर शिजवलेली उसळ यामध्ये टाकून घ्यायची. तर या अशा पद्धतीने सगळी उसळ टाकून घेऊन आणि मिक्स करून घ्यायची. उरलेली उसळ पण मी यामध्ये ॲड करून घेते. आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकतात. आता मी ही 4 ते 5 माणसांसाठी बनवते. तर मग अशा अंदाजाने ते मी पाणी टाकून घेते. त्यामध्ये पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ना मोठा 1 चमचा मी मीठ पण घालून घेतलेलं आहे. ती क्लिप याच्यामध्ये ॲड करणं झाली नाही. तर मग आपलं मस्त उसळीचं कट तयार आहे. तर पाहू शकतात तुम्ही. आता मी इथे ही उसळ सर्व करून घेते. व्हिडिओ जर आवडला असेल ना, प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर अशाच पद्धतीने अगदी 10 ते 12 मिनिटांमध्येच ही उसळ तयार होते आणि खूप छान कट आलेला आहे. तुम्ही भाकरीसोबत खा, नाही तर भातासोबत